वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट लेक्चर. सो नेक्स्ट लेक्चर काय आहे या आधी आपण बघूया की आपण काय करतोय. बेसिक सिरीज फॉर क्लास 10 टू क्लास 11. म्हणजे क्लास 10 टू क्लास 11 आपण जेव्हा जातोय त्यावेळी आपल्याला थोड्या बेसिक गोष्टी माहित असायला पाहिजे, थोडी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे की क्लास 11 मध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते इझी. ओके, सो आतापर्यंत आपण मॅटर्स बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बघितलं, डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन बघितलं, डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट बघितलं ना. वी वर डिस्कसिंग स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आणि त्या स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण वेरियस थिअरीज बघितली, म्हणजे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी बघितली, त्यानंतर जे थॉमसन प्लम पुडिंग मॉडेल बघितला, रुथरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट लास्ट लेक्चरला बघितलं. त्यापर्यंत आपल्याला त्या लेक्चरपर्यंत आपल्याला असं समजलं की सेंटरला न्यूक्लियस आहे आणि डेफिनेट डिस्टन्सला काय आहे तर शेल्स आहेत आणि त्या शेल्स मध्ये कोण फिरतात तर इलेक्ट्रॉन फिरतात. आणि सेंटर जो काही न्यूक्लियस आहे त्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असणार आहेत आणि न्यूट्रॉन्स असणार आहेत. त्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि जो काही मास आहे ॲटमचा तो न्यूक्लियस मध्ये काय असतो तर कॉन्सन्ट्रेटेड असतो. इथपर्यंत आपण जाणून घेतलेला आहे. ओके, नाउ द नेक्स्ट थिअरी वी आर गोइंग टू डिस्कस इज बोहर्स थिअरी. कोणती थिअरी आहे बोहर्स थिअरी. हे आपण क्लास 10 ला बघितलेलीच बोहर्स थिअरी. क्लास 10 ला बघितलेलीच बोहर्स. ठीक आहे, आता बोहरचं म्हणणं काय होतं. बोहरने म्हटलं की सेंटरला न्यूक्लियस आहे आणि डेफिनाइट डिस्टन्सला काय आहे तर शेल. आणि जी काही बोहरची थिअरी होती ती स्पेशली फक्त आणि फक्त हायड्रोजन ॲटमसाठी होती. कशासाठी होती? हायड्रोजन ॲटमसाठी. सो येस, अकॉर्डिंग टू बोहर्स काय म्हटलं की बोहरने म्हटलं की सेंटरला न्यूक्लियस आहे जो की पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, आणि डेफिनाइट डिस्टन्सला काय आहे तर शेल आहे. त्याला शेल म्हटलं, शेल किंवा आपण त्याला ऑर्बिट ही म्हणतो. ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे, ही चौथी शेल आहे. हे डेफिनाइट डिस्टन्सला जे काही शेल आहे ते डेफिनाइट डिस्टन्सला आहे आणि त्या शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात. बरं, हे सगळं सांगितलं बोहरने की सेंटरला न्यूक्लियस आणि डेफिनाइट डिस्टन्सला काय तर शेल आहे आणि त्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन फिरतात. पण जी काही बोहर्स थिअरी होती ती फक्त आणि फक्त हायड्रोजन ॲटमसाठी ऍप्लिकेबल होती. हायड्रोजन ॲटमसाठी हायड्रोजन ॲटमसाठी ऍप्लिकेबल होती म्हणजे काय तर हायड्रोजन ॲटमसाठी ऍप्लिकेबल होणे म्हणजे फक्त वन इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी. जी काय तुमची बोहर्सची थिअरी होती ती कशासाठी ऍप्लिकेबल होती तर ओन्ली वन इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी ऍप्लिकेबल होती. ठीक आहे, म्हणजे काय पॉइंट्स आहेत ते बघूया. बरं, त्याचं म्हणणं काय होतं की सेंटरला न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसची एनर्जी काय आहे तर झिरो. न्यूक्लियस जे काय आहे त्या न्यूक्लियसची एनर्जी झिरो आहे. न्यूक्लियस मध्ये काहीही एनर्जी नाही. पण जसं आपण अवे फ्रॉम न्यूक्लियस जातो तर जे काय ऑर्बिट्स आहेत, ही पहिली शेल आहे किंवा पहिला ऑर्बिट आहे, मग ही दुसरी शेल आहे किंवा दुसरं ऑर्बिट आहे किंवा ही तिसरी शेल आहे किंवा तिसरं ऑर्बिट आहे, ह्याची एनर्जी काय होत जाते तर वाढत जाते. हे जे शेल्स आहेत पहिल्या शेलची एनर्जी, ह्याला शेल्सला एनर्जी लेवल असं नाव दिलं. त्यांना म्हटलं की दर ऑर्बिटला काहीतरी एनर्जी आहे. मग पहिल्या ऑर्बिटची जेवढी एनर्जी आहे, फॉर एक्झाम्पल पहिल्या ऑर्बिटची एनर्जी E1 असेल तर दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी E2 आणि तिसऱ्या ऑर्बिटची एनर्जी काय असणार आहे तर E3. सो त्यांना म्हटलं की ऍज वी गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस, नियरेस्ट ऑर्बिट आहे त्याची एनर्जी कमी असणार आहे आणि अवे फ्रॉम द न्यूक्लियस असणार आहे त्याची एनर्जी काय असणार आहे तर जास्त असणार आहे. सो त्याच्या E1 त्याची एनर्जी कमी होती, त्यापेक्षा जास्त कोणाची होती E2, त्यापेक्षा जास्त कोणाची होती तर E3. समजते का बघा. सो postulate, Bohr's theory postulate काय होता, इलेक्ट्रॉन revolves around the nucleus. So this nucleus and nucleus is positively charged बघा. Electrons revolves around the nucleus in specific orbit without emitting radiation. सगळ्यात इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्यांना सेंटरला काय म्हटलं न्यूक्लियस आहे म्हटलं आणि डेफिनाइट डिस्टन्सला काय म्हटले शेल्स आहेत. त्या शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स फिरतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय म्हटलं की द न्यूक्लियस मध्ये एनर्जी न्यूक्लियस मध्ये काहीच एनर्जी नाही, न्यूक्लियस मध्ये एनर्जी आहे. पण जसं तुम्ही अवे फ्रॉम न्यूक्लियस जाताय तर पहिली जी शेल आहे त्याची जेवढी एनर्जी असेल त्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची असणार आहे तर दुसऱ्या शेलची, त्यापेक्षा जास्त एनर्जी कोणाची असणार आहे तर तिसऱ्या शेलची. सो ऍज वी गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस द एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग ऑफ एव्हरी शेल. आणि त्यानं त्या ज्या काही शेल्स होत्या त्याला रिप्रेझेंट केलं लेटरनं. ही रिप्रेझेंटेड इन सर्टन लेटर्स. फॉर एक्झाम्पल हे बघा, शेलला त्यानं लेटरनं डेसिग्नेट केलं आणि शेल नंबर
जो होता तो शेल नंबर आपण काय कन्सिडर करतो तर नाही. फॉर एक्झाम्पल के शेल म्हणजे पहिली शेल, शेल नंबर 1, एल शेल म्हणजे शेल नंबर 2 आणि एम शेल म्हणजे शेल नंबर 3, एन शेल म्हणजे शेल नंबर 4, ओ के एल ओ शेल म्हणजे शेल नंबर काय आहे तर समजते. पहिला काय म्हटलं सेंटरला न्यूक्लियस आहे, डेफिनेट डिस्टन्सला शेल्स आहेत आणि त्या शेलला काहीतरी डेफिनेट एनर्जी आहे. न्यूक्लियसला एनर्जी इथे आहे आणि ऍज वी गो अवे फ्रॉम द न्यूक्लियस त्या शेल्सची एनर्जी वाढते. म्हणजे एकदम बाहेरची शेल असेल त्याची एनर्जी एकदम जास्त असते. शेल आहे त्या एनर्जी काहीतरी त्या दर शेलला काहीतरी एनर्जी ठरलेली आहे. ठीक आहे. रुदरफोर्डच्या थेअरीमध्ये आपण असं बघितलं की क्वांटम मेकॅनिक्स म्हणते की एखादे इलेक्ट्रॉन जर चार्ज पार्टिकल आहे, एखादा इलेक्ट्रॉन कसा आहे चार्ज आणि तो इलेक्ट्रॉन चार्ज आहे तो फिरतोय ऑर्बिट मध्ये. मग क्वांटम मेकॅनिक्स म्हणते की एखादी चार्ज बॉडी जर फिरत असेल, रिव्हॉल्व होत असेल तर त्याला एनर्जी एमिट करायला पाहिजे. आणि जर तसं होत असेल तर अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड थेअरी त्यांना एनर्जी जर इलेक्ट्रॉन एनर्जी एमिट करत असेल, जर तो इलेक्ट्रॉन एनर्जी काय करत असेल एमिट करत असेल तर त्यांना स्पायरल पाथ फॉलो करायला पाहिजे आणि न्यूक्लियस मध्ये पडायला पाहिजे. असं होत नाही. त्यामुळे रुदरची म्हणजे रुदर स्ट्रक्चर ऑफ ॲटम स्टॅबिलिटी बद्दल काय सांगू शकत नाही. सो बोहरने काय म्हटलं, बोहरने म्हटलं की ठीक आहे की हा आपला काय सेंट्रल न्यूक्लियस आहे आणि डेफिनेट डिस्टन्सला काय आहे तर शेल्स आहे आणि त्या शेल मध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय, त्या शेल मध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय तो एनर्जी कंटिन्युअसली बाहेर देत नाही, कंटिन्युअसली देत नाही. आपण नंतर पुढे 11वी मध्ये बघायचं आहे की एनर्जी जेव्हा बाहेर पडते तेव्हा स्मॉल बंडल्स मध्ये, स्मॉल पॅकेट मध्ये क्वांटाइज्ड एनर्जी असं म्हटलं जातं. सो ही सेड की जेव्हा कधी इलेक्ट्रॉन फिरतोय एखाद्या न्यूक्लियस मध्ये तेव्हा तो एनर्जी बाहेर देत नाही. त्याचंच मीनिंग आहे इट डज नॉट एमिट रेडिएशन्स. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ स्पेसिफिक ऑर्बिट. म्हणजे ते ऑर्बिट कुठे असणार, त्याची एनर्जी किती आहे याचा फॉर्म्युला दिलेला होता न्यूक्लियस. सॉरी न्यूक्लियस मध्ये नाही बोहर त्याचाही फॉर्म्युला दिलेला होता. इथं हे बघा हे अँग्युलर मोमेंटम आहे ना, अँग्युलर मोमेंटम वगैरे आपण नंतर बघूया. ठीक आहे. हा ग्राउंड स्टेट आहे, पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल अशी एनर्जी लेवल्स ते पण नंतर बघूया. पण एक लक्षात घ्या की विदाउट एमिटिंग रेडिएशन्स इलेक्ट्रॉन्स फिरतायत, नो डाउट इलेक्ट्रॉन्स फिरतायत शेल मध्ये, पण फिरत असताना ती एनर्जी एमिट करत नाहीत. ते एनर्जी एमिट करत नाही. ठीक आहे फाइन. आता इलेक्ट्रॉन कॅन ऑक्युपाय ऑर्बिट्स विथ स्पेसिफिक एनर्जी. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2-3 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांची एनर्जी जर पहिल्या शेलमध्ये मॅच होतीये तर ते इलेक्ट्रॉन्स पहिल्या शेलमध्ये जाणार. मग दुसरा तिसरा चौथा इलेक्ट्रॉन जो काय आला त्याची एनर्जी जर सेकंड शेलला मॅच होतीये तर तो कुठे जाणार आहे तर सेकंड शेल मध्ये जाणार आहे इलेक्ट्रॉन. कुठे जाणार आहे इलेक्ट्रॉन सेकंड शेल मध्ये. तसंच जर 7वा 8वा 9वा 10वा जो काही इलेक्ट्रॉन आला त्याची एनर्जी जर थर्ड शेलला मॅच होते तर तो इलेक्ट्रॉन त्या थर्ड शेल मध्ये जाऊन बसणार. समजते का? येस ऑर नो? ऍक्च्युअली याचं एक लॉजिक आहे की अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन शुड बी इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. हे आपण बघायचं आहे. एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम असतं. बरं मी काय थोडं सांगते पण तुम्हाला. अँग्युलर मोमेंटम MBR जो आहे तो इक्वल्स टू काय असायला पाहिजे NH/2π. N म्हणजे शेल नंबर आहे. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणत्या ऑर्बिट मध्ये मूव्ह होणार तर त्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम ह्याला मॅच व्हायला पाहिजे. ह्याला मॅच व्हायला पाहिजे म्हणजे N = 1 असेल तर ज्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम h/2π आहे तो पहिल्या शेल मध्ये मूव्ह होणार. मग जर N = 2 असताना अँग्युलर मोमेंटम काय आला पाहिजे तर h/π. का तर 2/2 कॅन्सल होणार. समजते का मी काय सांगितलं? हे थोडं आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या टॉपिक मध्ये डिस्कस करायचं आहे. पण माहिती असलं पाहिजे आपल्याला की हा ठीक आहे इलेक्ट्रॉन फिरतोय ना एखाद्या ऑर्बिट मध्ये तर त्या ऑर्बिटची एनर्जी त्या इलेक्ट्रॉन बरोबर मॅच व्हायला पाहिजे. मग ती ऑर्बिटची एनर्जी इलेक्ट्रॉन बरोबर मॅच होण्यासाठी अजून एक रिलेशन म्हटलं की जो काही इलेक्ट्रॉन आहे त्याचा अँग्युलर मोमेंटम मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस
ऑफ दॅट इलेक्ट्रॉन म्हणजे रेडियस जो काही शेल आहे त्याचा रेडियस दॅट इज एमबीआर. अँग्युलर मोमेंटम शुड बी इक्वल टू व्हॉट एन एच अपॉन 2 पाय. मग एन 1 असेल तर हा फॉर्म्युला, 2 असेल तर हा म्हणजे एच अपॉन पाय इतकी एनर्जी असते का अँग्युलर मोमेंटम असायला पाहिजे, तर त्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन काय करणार आहे तर फ्री मूव्ह होणार आहे. सो नेक्स्ट बघा एनर्जी लेवल्स. ओ सॉरी. Fine. So electron can only occupy orbits with specific energies, quantized energy levels. And electron can jump from an orbit from a lower energy level to higher energy level. इथं दाखवलं बघा हा फिगर बघा हा वाला फिगर बघा ह्या थर्ड पोस्टुलेट अंडरस्टँड करायचं काय. जर एखादा इलेक्ट्रॉन मी काय म्हटलं की एनर्जी लेवल E1 आहे, ती एनर्जी लेवल E2 आहे आणि ही एनर्जी लेवल काय आहे E3. And as I told you, किंवा as मोहनने सांगितलं की as we go away from the nucleus एनर्जी वाढत जाते. म्हणजे पहिल्या शेलची जेवढी एनर्जी आहे त्यापेक्षा जास्त दुसऱ्या शेलची, त्यापेक्षा जास्त तिसऱ्या शेलची. मग जर इलेक्ट्रॉन जंप करत असेल तर तो का जंप करतो, इलेक्ट्रॉन जंप करू शकतो. तेच पोहन म्हटलं की एखादा इलेक्ट्रॉन जर लोअर एनर्जी लेवल कुठे आहे लोअर एनर्जी लेवलला आणि त्याला जर हायर एनर्जी लेवलला जायचं असेल, नेक्स्ट एनर्जी लेवलला जायचं असेल, लोअर एनर्जी लेवल टू कुठे जायचं त्याला हायर एनर्जी लेवलला. एखाद्या इलेक्ट्रॉनला लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल जायचं. बघा के शेल होती, के शेल टू काय जायचं एच. के शेल लोअर एनर्जी लेवल आहे त्याची एनर्जी E1 कन्सिडर करा आणि एन ची एनर्जी काय कन्सिडर करा E2. सो डेल्टा ई त्या दोघांमधला जो डिफरन्स असेल, फॉर एक्झाम्पल ह्याची एनर्जी 200 किलो जूल आहे पहिल्या सेलची एनर्जी आणि दुसऱ्या सेलची एनर्जी 500 किलो जूल असेल. 500 किलो मग या दोघांचा डिफरन्स डेल्टा ई म्हणजे किती आला तर 300 किलो जूल. ठीक आहे. तर जो काही इलेक्ट्रॉन पहिल्या एनर्जी लेवलला आहे त्याला जर सेकंड लेवलला म्हणजे हायर लेवलला जंप करायचं असेल तर त्यामधला डिफरन्स म्हणजे किती 300 किलो जूल. इतकी एनर्जी त्याला ऍब्सॉर्ब करावी लागेल. 200 किलो जूल होती, 300 किलो जूल एनर्जी घ्यावी लागली, ऍब्सॉर्ब करावी लागली कुठून लोअर एनर्जी लेवल टू कुठे जंप करायला हायर एनर्जी लेवलला जंप करायला. समजते का बघा की फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू कुठे जायचंय, लोअर एनर्जी लेवल टू कुठे जायचंय हायर एनर्जी लेवल एखाद्या इलेक्ट्रॉनला. तर तो एनर्जी काय करणार आहे ऍब्सॉर्ब. तो एनर्जी काय करणार आहे ऍब्सॉर्ब. सो इट विल ऍब्सॉर्ब द एनर्जी. एनर्जी ऍब्सॉर्ब करणार किती एनर्जी ऍब्सॉर्ब करणार तर जितका डिफरन्स आहे तितका डेल्टा ई ऍब्सॉर्ब करणार आणि जंप करणार. मग जंप केल्यानंतर एनर्जी ऍब्सॉर्ब करून जंप केल्यानंतर एक स्पेक्ट्रम क्रिएट होतो. स्पेक्ट्रम इज द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अल्फा रेज, बीटा रेज, कॉस्मिक रेज, रेडिओ वेव्स, UV रेज, इन्फ्रारेड रेज याची अरेंजमेंट डिपेंडिंग अपॉन इंक्रीजिंग वेव्हलेंथ किंवा डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सी असे स्पेक्ट्रम असते. सो दॅट काइंड ऑफ आपण म्हणू शकतो की लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल जर इलेक्ट्रॉन जंप करत असेल तर तो एनर्जी ऍब्सॉर्ब करणार इतका डेल्टा इतका आणि त्याचा जो काही स्पेक्ट्रम क्रिएट होणार त्याला आपण काय म्हणणार आहे तर ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम वगैरे नंतर बघूया, फक्त आता लक्षात ठेवा की काहीतरी स्पेक्ट्रम असं तयार होतं. हे बघा हे डायग्रामच आहे त्याचं. ठीक आहे. सिमिलरली ह्याचं उलट पण पॉसिबल आहे. ह्याचं उलट काय पॉसिबल आहे सांगा. ह्याचं उलट काय पॉसिबल आहे तर ह्याचं उलट असं पॉसिबल आहे की जर एखादा इलेक्ट्रॉन आहे त्याला हायर एनर्जी टू लोअर एनर्जी जंप करायचं. जर एखादा इलेक्ट्रॉन आहे त्याला हायर एनर्जी टू कुठे जंप करायचं आहे लोअर एनर्जीला काय करायचं आहे जंप करायचं आहे. तर तो काय करणार हे बघ हा न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे के शेल आहे, ही दुसरी शेल आहे एल शेल आहे, ही तिसरी शेल आहे एम शेल आहे. आता माझ्या शेलकडे बघू नका कसे पण आले समजून घ्या. ठीक आहे. बरं मला एवढं माहित आहे की के शेलची जेवढी एनर्जी असते E1 त्यापेक्षा जास्त E2 त्यापेक्षा जास्त काय तर E3. बरं एखादा इलेक्ट्रॉन आहे बाय म्हणजे हायर एनर्जी लेवल आहे. एखादा इलेक्ट्रॉन जर हायर एनर्जी लेवल आहे त्याला लोअर एनर्जी लेवलला जंप करायचं. हायर टू जंप करायचं आहे लोअर एनर्जी लेवलला. त्यामुळे तो एनर्जी घेणार आहे देणार त्याला मॅच व्हायला. कन्सिडर करा की ह्याची 750 किलो जूल एनर्जी होती आणि E2 ची एनर्जी किती आहे तर 500 किलो जूल.
सो परत सेम लॉजिक की E2 जो आहे तुमचा 750 आहे आणि E1 जो आहे तो किती आहे तर 500 किलो जूल आहे. तर या दोघांचा डिफरन्स म्हणजे डेल्टा आहे. मग डेल्टा किती आहे तर 250. मग 250 किलो जूल इतकी एनर्जी बाहेर घ्यावी लागेल, ऍब्सॉर्ब नाही करणार, एमिट करणार. If an electron wants to jump from a higher energy level to lower energy level, तर higher energy level आणि lower energy level आहे म्हणजे जो काही डिफरन्स आहे त्यामधला तेवढी एनर्जी त्याला काय करावी लागणार आहे, तेवढी एनर्जी त्याला बाहेर जायला, तेवढी एनर्जी त्याला काय करावी लागणार आहे, तेवढी एनर्जी त्याला बाहेर जाणार. हॅलो सोबत करणार एनर्जी बाहेर. मग त्यावेळी तो स्पेक्ट्रम क्रिएट होणार. हा, when an electron jumps, when an electron jumps from higher energy level to lower energy level, from higher energy level to lower energy level, electron will emit energy. इलेक्ट्रॉन विल एमिट एनर्जी. किती एमिट एनर्जी करणार तर दोघा एनर्जी लेवलचा डिफरन्स आणि त्यावेळी मिळणारा स्पेक्ट्रम एमिशन स्पेक्ट्रम. जेव्हा इलेक्ट्रॉन्स काय करतोय लोअर एनर्जी हायर एनर्जी लेवल लोअर एनर्जी लेवलचा जंप करतोय त्यावेळी जो स्पेक्ट्रम मिळतो तो कसला स्पेक्ट्रम मिळतो तर एमिशन स्पेक्ट्रम. हे स्पेक्ट्रम काय असतात हे मी नंतर तुम्हाला सांगते, तरी पण सांगितलं मी तुम्हाला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. एनर्जी जेव्हा बाहेर पडते ती इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स बाहेर पडत असते. ओके, सो बघा, an electron can jump from one orbit to another orbit either by absorbing energy or by emitting energy equal to difference between the energy level. हे समजते का तुम्हाला मी काय सांगितलं ते? हे बघा, मी तुम्हाला असं म्हटलं किंवा बोहरने सांगितलं की न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या डेफिनेट डिस्टन्सला शेल असणार आहे आणि त्या दर शेलला काहीतरी एनर्जी फिक्स एनर्जी आहे आणि फिक्स एनर्जी आहे तर तो जो काही इलेक्ट्रॉन आहे त्या एनर्जी लेवल मध्ये जेव्हा मॅच होला तर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि त्या शेलची एनर्जी मॅच झाली तर तो इलेक्ट्रॉन त्या शेल मध्ये जाणार. त्या शेलची एनर्जी आणि येणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जो तिथे प्लेस होणार आहे त्याची एनर्जी जर मॅच झाली तरच तो तिथे येणार. ठीक आहे, बरं. आता ह्या इलेक्ट्रॉन जो काय आहे हायर लोअर एनर्जीला हायर एनर्जी काय आहे तर एखादा इलेक्ट्रॉन जो आहे तो लोअर एनर्जी लेवल आणि त्याला जंप करायचा हायर एनर्जी लेवलला तर त्यावेळी जो काही डिफरन्स आहे तो एनर्जी लेवल मधला तेवढी एनर्जी तो ऍब्सॉर्ब. त्याचं उलट सेम, मग ते जे मिळालं ते ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे. आणि जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल आणि त्याला जंप करायचं कुठं तर लोअर एनर्जी लेवलला तर त्यावेळी तो एनर्जी काय करणार आहे तर एमिट करणार आहे आणि त्याला आपण कसला स्पेक्ट्रम म्हणतो तर एमिशन स्पेक्ट्रम म्हणतो. ठीक आहे, दिस वेर द पोस्टुलेट्स ऑफ व्हॉट बोहर्स एटॉमिक थिअरी. पुढे की कंडिशन्स काय आहे? हां, ह्यामध्ये समजलं काय, ह्यामध्ये असं समजलं की आतापर्यंत जे आपण शेल्स किंवा ऑर्बिट्स म्हणतो बोहरनं म्हटलं की ते शेल्स किंवा ऑर्बिट म्हणजे ते एनर्जी लेवल्स आहेत. म्हणजे दर जे काही शेल आहे न्यूक्लियस पासून डेफिनेट डिस्टन्सला त्याला काहीतरी एनर्जी आहे आणि जसा आपण हवे न्यूक्लियस जातो त्या शेलची एनर्जी काय होत जाते तर वाढत जाते. हे बघा इथे दिलंय, इथे दिलंय बघा, ही पहिली एनर्जी लेवल, ही दुसरी एनर्जी लेवल, ही तिसरी एनर्जी लेवल, ही चौथी एनर्जी लेवल, ही पाचवी एनर्जी लेवल. आणि जसं आपण अवे फ्रॉम द न्यूक्लियस जातो त्याच्या एनर्जीज काय होत जातात तर वाढत जातात. ऍज वेल एज बोहरनंच रिप्रेझेंट केलं की पहिल्या शेलला के शेल म्हणायचं, दुसऱ्या शेलला एल, तिसऱ्या शेलला एम, चौथ्या शेलला एन, पाचव्या शेलला काय म्हणायचं तर ओ आणि त्याला शेल नंबर दिले. शेल नंबर दिली, दिस इज शेल 1, शेल 2, शेल 3, शेल 4 अँड शेल 5. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक. So energy levels, key concept energy levels. Bohr theory introduced the idea that electron exists in specific energy levels. बोहरने सांगितलं की एखादा इलेक्ट्रॉन जो फिरतोय तो त्या पर्टिक्युलर शेल मध्ये फिरतोय म्हणजे त्या शेलची काहीतरी एनर्जी फिक्स्ड आहे आणि त्या इलेक्ट्रॉनची पण एनर्जी काहीतरी फिक्स्ड आहे म्हणूनच ते काय झाले तिथं फिरतात. क्वांटम नंबर्स, आता हे 11वीला आपण बघायचं क्वांटम नंबर्स की these numbers define the properties of an electron in an atom such as energy and angular momentum. हे नंतर ना बघूया. हां, emission spectrum
स्पेक्ट्रम आणि ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. आताच मी तुम्हाला सांगितलं एमिशन आणि ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. जर शेलला काहीतरी फिक्स्ड एनर्जी आहे आणि न्यूक्लियस पासून जसं आपण अवे फ्रॉम इच अदर जातो आणि एनर्जी काय होत जाते तर वाढत जात आहे. हा, तर काय सांगितलं, हे न्यूक्लियस आहे, ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे, ही तिसरी शेल आहे कन्सिडर करा. आता एखादा A1 आहे, ही E2 आहे आणि ही E3 आहे. तर पहिल्या एनर्जी लेवलपेक्षा दुसरी एनर्जी लेवल काय असणार आहे जास्त, दुसऱ्या एनर्जी लेवलपेक्षा तिसरी एनर्जी लेवल काय असणार आहे जास्त. सो त्याला काय सांगितलं की जर एखादा इलेक्ट्रॉन लोअर एनर्जी लेवलला आहे आणि जर तो हायर एनर्जी लेवलला जंप करतोय तर त्या दोघांमधला डिफरन्स डेल्टा ई इतकी एनर्जी तो काय करणार आहे ऍब्सॉर्ब. त्याच्यापासून जो स्पेक्ट्रम मिळणार म्हणजे अरेंजमेंट ऑफ लाईन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात त्याला आपण काय म्हणतो तर ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम. सिमिलरली ह्याचं म्हणतं की तो E2 ला होता, हायर एनर्जीला होता आणि त्याला लोअर एनर्जीला जंप करायचं आणि तो एनर्जी काय करणार आहे एमिट करणार आहे. त्यावेळेचा जो स्पेक्ट्रम आहे तो एमिशन स्पेक्ट्रम. सो हे थोडंसं आयडिया घ्या म्हणजे बोहर स्टेटची. बोहर मेनली जे काय दिलं तर एक इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी दिलं, 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी. ठीक आहे, नंतर सगळे पॉस्टुलेट्स दिले, पण त्याचा सगळ्यात मोठा लिमिटेशनच हा आहे की हे जे काय दिलंय त्याला एक इलेक्ट्रॉन सिस्टीम साठी सांगितलं. ठीक आहे, फाईन. आता बोहरचे लिमिटेशन्स काय आहेत? काय आहेत बोहरचे लिमिटेशन्स? नाउ व्हॉट वर द लिमिटेशन्स ऑफ बोहर्स? What were the limitations of Bohr? Bohr's theory worked well only with hydrogen. मी तुम्हाला काय सांगितलं ठीक आहे, सगळं सांगितलं बोहरना असं आहे, एनर्जी लेवल आहे. आपण बाळांना मध्ये अजून डिटेल मध्ये डिस्कस करायचं आहे की एनर्जी लेवल, फर्स्ट एनर्जी लेवल मध्ये कसं काय फॉर्म्युला असतो, इलेक्ट्रॉनची वेलोसिटी काय असते, रेडियस रिलेशन काय असते, सगळे डिस्कस करायचं आहे. पण ठीक आहे, हे सगळं सांगितलं विचारणं, पण कोणासाठी सांगितलं? Bohr's theory worked well for hydrogen and hydrogen-like species. म्हणजे एक इलेक्ट्रॉन सिस्टीम, आयन्स विथ 1 इलेक्ट्रॉन, आयन्स विथ 1 इलेक्ट्रॉन कोण आहे तर Ni2 प्लस हेलियम प्लस बेरिलियम 3 प्लस, त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. बट failed to explain the spectra of more complex atoms. स्पेक्ट्रा म्हणजे कधी डेव्हलप होणार आहे स्पेक्ट्रा जेव्हा इलेक्ट्रॉन जंप करणार आहे लोअर एनर्जी टू हायर एनर्जी किंवा हायर एनर्जी टू लोअर. क्वांटम मेकॅनिक्स मॉडेल जेव्हा आला ना तेव्हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर्स आले ना, आपण जे स्ट्रक्चर ऑफ एटम मध्ये डिस्कस करणार आहे त्यावेळी बोहर्स थेरी पण गेली. मग क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स हे अप्लाय करून आपण 3 डायमेन्शनल जॉमेट्री म्हणजे 3 डायमेन्शनल ऍटमचा स्ट्रक्चर. आता पण आपण ऍटमचा स्ट्रक्चर कसं बघतो 2 डायमेन्शन, सेंटरला न्यूक्लियस आहे, डेफिनेट डिस्टन्सला शेल्स आहे आणि त्या शेल्स मध्ये काय तर इलेक्ट्रॉन्स आणि ते इलेक्ट्रॉन्स फिरतात त्याच्या ऑर्बिट मध्ये करत त्याची एनर्जी लेवल मॅच होते. हे सगळं मान्य होतं, पण हे बरोबरच होतं. जेव्हा आपण डिटेल मध्ये स्ट्रक्चर ऑफ एटम बघणार आहे तेव्हा आपण क्वांटम मेकॅनिक्स मॉडेल यूज करणार आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, आयझॅक क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, स्पिन क्वांटम नंबर. सी क्वांटम नंबर स्टेल्स द ऍड्रेस ऑफ इलेक्ट्रॉन. कोणाबद्दल इन्फॉर्मेशन देतात? ऍड्रेस देतात, इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस देतात. 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये हे आपण सगळं 2 डायमेन्शन मध्ये बघतो. सो आतापर्यंत आपण एवढंच बघितलं, इथं आपण थांबूया. ठीक आहे, म्हणजे ह्या थिअरी ह्या स्ट्रक्चर ऑफ एटमला. सो इट डजंट अकॉर्ड फॉर द वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग हे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रॉन हे काय आहे हे पण डिस्कस करावं लागणार. हे पण डिस्कस करावं लागणार. हे बघा, ही न्यूक्लियस ही पहिली शेल आहे, ही दुसरी शेल आहे आणि ही तिसरी शेल. मग ठीक आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, हा लोअर टू हायर कुठे जंप करतोय तर लोअर, हायर टू लोअर जंप करतोय म्हणजे डेल्टा इतकी एनर्जी देणार आणि ते डेल्टा इज इक्वल्स टू एच न्यू. मग तुम्ही म्हणणार एच म्हणजे काय, न्यू म्हणजे काय, 11वी काय बघायचंय 11वीला. सो बघा बाळांनो, हे डिस्कवरी ऑफ स्ट्रक्चर ऑफ एटम मला म्हणजे इथपर्यंत बोहर्स थेअरी पर्यंत आपण शिकलेलो 10वीला. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी म्हणजे जे थॉमसन प्लम मॉडेल, बोहर्स थेअरी आणि बोहर्स थेअरी. Now the next point we are going to discover. Next structure of atom मध्ये next part काय घेणार आहे? Discovery of subatomic particles. Next part आपण काय डिस्कस करणार आहे? We are going to discuss about discovery of what? Atomic particles, subatomic particles. बरं, हे सगळं डिस्कस करूया. पण थोडंसं मी ओव्हरव्ह्यू सांगते बघा. काय सांग? मी काय म्हणते तुम्हाला? आता आपण काय बघणार आहे तर discovery of subatomic particles.
काय डिस्कस करणार आहे आपण आता? स्टार्ट काय करणार आहे? डिस्कवरी ऑफ व्हॉट? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. बाळांनो, ऍक्च्युली इलेक्ट्रॉन पहिला डिस्कवर झाला, मग प्रोटॉन एक्झिस्टन्सला आहे असं एक्झिस्टन्सला आलं, मग ते स्ट्रक्चर ऑफ ॲटम आले की सेंटरला न्यूक्लियस आहे, डेफिनेट डिस्टन्सला शेल आहे. हे नंतर जे आपण आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघतोय ना, न्यूक्लियस आहे, डेफिनेट डिस्टन्सला शेल आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, असं आहे, तसं आहे. ऍक्च्युली ह्याचा एक्झिस्टन्स कसा आला माहितीये का? डाल्टन म्हटलेलं इंटरनल स्ट्रक्चर नाहीच आहे, पण जे थॉमसन, लुईस ब्लॅकर आणि जेपी कुक असे 3 सायंटिस्ट होते जे डिस्कवरी करत होते की गॅस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते की नाही. आणि त्या एक डिस्कवरी काय आली की इलेक्ट्रॉन एक्झिस्टन्सला, म्हणजे एखाद्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन एक्झिस्टन्सला असतो. सो आता आपण काय करणार आहे? डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. मग सब ॲटॉमिक पार्टिकल्स कोण आहेत? सब ॲटॉमिक पार्टिकल्स 3 आहेत. कोण 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहे? एक आहे प्रोटॉन, एक आहे इलेक्ट्रॉन आणि एक आहे न्यूट्रॉन. हे आपल्याला म्हणजे हे आपल्याला बरोबर खूप सारे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत ते काय आपण बघत नाही. काय हे 3च सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण डिस्कस करणार आहे. बरं, हे डिस्कवरी ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स सगळ्यात पहिला डिस्कवरी कोणाची झाली? इलेक्ट्रॉनची. मग इलेक्ट्रॉन जर निगेटिव्हली चार्ज होता म्हणून कोणाची डिस्कवरी झाली? प्रोटॉनची. मग ठीक आहे, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली, प्रोटॉनची डिस्कवरी झाली, पण ॲटॉमिक मासचा रिलेशन काहीतरी गडबड करत होता. मग नंतर कोणाची डिस्कवरी झाली? तर न्यूट्रॉनची डिस्कवरी झाली. सो आता आपण डिस्कस करताना तसंच डिस्कस करायचंय की सगळ्यात पहिला आपण कोणाची डिस्कवरी बघायची? इलेक्ट्रॉनची. मग कोणाची डिस्कवरी बघायची? प्रोटॉनची. आणि मग कोणाची डिस्कवरी बघायची आहे? तर न्यूट्रॉनची. ठीक आहे, फाइन. तिथे बघा कॅथोड रे आणि डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन असं काहीतरी तुम्हाला डायग्राम दिसते. ठीक आहे, आता ह्या डायग्राम कडे लक्ष देऊन बघा की काय काय आहे. हे जे आहे कॅथोड रे आहे, म्हणजे ग्लास ट्यूब आहे आणि ती थिक ग्लास ट्यूब होती जी आपण एक्सपेरिमेंट साठी इथे वापरलेली होती. ऍक्च्युली जे थॉमसनची डिस्कवरी होती, म्हणजे ही जी काय कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट वगैरे येते हे ऍक्च्युली डिस्कवरी झालेली की जर सॉलिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो मेटल्स, लिक्विड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात आयन्स, कॅटायन्स आणि एनायन्स. हा, तर म्हणजे आयनिक क्वांटम स्टेट मध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात, तर गॅस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकते की करू शकत नाही. सो इथं बघा सगळं सांगा. ठीक आहे, जरा मी जरा पुढचा डायग्राम तुम्हाला दाखवते. दिस इज कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. कसला एक्सपेरिमेंट आपण बघणार आहे? कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. मी जे काही पॉइंट सांगते ते लक्ष देऊन ऐकायचं. ही ग्लास ट्यूब आहे. इथं समोर जी तुम्हाला दिसते ती कोणती ट्यूब आहे? तर ग्लास ट्यूब, थिक ग्लास ट्यूब. ही जी काय आहे ही ग्लास ट्यूब आहे, थिक ग्लास ट्यूब आहे, थिक ग्लास ट्यूब. हे थिक ग्लास ट्यूब इथं व्हॅक्यूम लावले, व्हॅक्यूम टू द व्हॅक्यूम का? सगळी एअर जी आहे ती बाहेर काढायची. टू द व्हॅक्यूम का? तर सगळी एअर जी आहे ती काय करायची तर बाहेर काढायची आणि ज्या गॅसचा मला अभ्यास करायचा आहे, ज्या गॅसचं मला ऑब्झर्वेशन करायचं आहे ती गॅस त्यामध्ये भरायची. टू द व्हॅक्यूमचं काम. व्हॅक्यूमचं काम आहे की जी काही एअर आहे ती काढायची. जी काही या ग्लास ट्यूब मध्ये एअर तर असणारच सगळीकडे, सो ती एअर काढायची. ती एअर काढल्यानंतर ना जी गॅस मला ज्या गॅस बद्दल अभ्यास करायचा आहे ती गॅस त्यामध्ये भरायची. कारण मी तुम्हाला पहिलाच सांगितलं बाळांनो की हा जो एक्सपेरिमेंट होता हा होता डिस्कवरी की गॅस इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते की नाही करते. ठीक, बरं, ही ग्लास ट्यूब आहे. ह्या ग्लास ट्यूब मध्ये आपण काय वापरतोय? कॅथोड लावतो. आणि कॅथोड कसा चार्ज असतो? निगेटिव्हली, कारण कॅथोड निगेटिव्ह चार्ज असतो आणि दोन इलेक्ट्रॉन मधला एक कॅथोड आणि एक एनोड असतो. कॅथोड निगेटिव्हली चार्ज असतं, एनोड पॉझिटिव्हली चार्ज असतं. आणि हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशावरती डिपेंड राहते? तर हे जे काही इलेक्ट्रोड आहेत हे हाय व्होल्टेज पोटेन्शियल सोर्सला लागलेले आहेत. हे जे काही इलेक्ट्रोड आहेत
हे हाय व्होल्टेज जनरेटरला लावलेले आहेत. मग इथला व्होल्टेज किती असतो तर 5000 व्होल्ट ते किती असतं तर 10000 व्होल्ट. हे जे व्होल्टेज जो असतो तो किती असतो 5000 व्होल्ट किती असतो तर 10000 व्होल्ट इतका व्होल्टेज सप्लाय आपण दिलेला असतो. बरं ठीक आहे. मग ही जी जनरेटर आहे किंवा ही जी बॅटरी आहे ह्याचा निगेटिव्ह टर्मिनल, ह्याचा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल ज्या इलेक्ट्रोडला जॉईन आहे तो कॅथोड निगेटिव्हली चार्ज आणि बॅटरीचा टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल जो ज्या इलेक्ट्रोडला जॉईन आहे तो एनोड पॉझिटिव्हली चार्ज. ठीक आहे फाईन समजतंय इथपर्यंत. आता एअर ॲट व्हेरी लो प्रेशर म्हटले आपण इथं गॅस घ्यायचा ॲट व्हेरी लो प्रेशर. हा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथं प्रेशर खूप खूप लो ठेवला जातो कारण जर गॅस प्रेशर वाढवलं तर कॉन्स्टंट पार्टिकल्स जवळ येणार जे की मला नको आहे, मला गॅस अभ्यास चालू करायचा. त्यामुळे आपण प्रेशर एकदम एकदम लो ठेवलेलं आहे. लो प्रेशर हाय व्होल्टेज 5000 ते 10000 व्होल्टेजचा पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करा. बरं ठीक आहे. मला जी गॅस सेटअप समजला हा ग्लास स्पीकर आहे त्याला इलेक्ट्रोड लावले. जो निगेटिव्ह टर्मिनलला जॉईन असलेला इलेक्ट्रोड आहे तो कॅथोड आहे. जो पॉझिटिव्ह टर्मिनलला जॉईन असणार आहे तो एनोड आहे. पोटेन्शियल डिफरन्स मी 5000 ते 10000 व्होल्टचा दिलेला आहे. ज्या गॅसचा मला अभ्यास करायचा ती गॅस मी इथं भरली त्यातून एअर बाहेर काढली. मग जे काय मी प्रेशर एकदम लो 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 प्रेशर. ठीक आहे. अजून एक इथं एनोड हा एनोड आहे ना ह्या एनोडची एक स्किंटेलिटिक स्क्रीन लावली. स्किंटेलिटिक स्क्रीन अशी स्क्रीन जी चमकते जसं आपण अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये स्किंटेलिटिक स्क्रीन लावलेली की नाही म्हणजे काय ते रेज बीज धडकले तर ती काय व्हावी चमकावी. कसली स्क्रीन स्किंटेलिटिक कसली स्क्रीन लावली स्किंटेलिटिक स्क्रीन अशी स्क्रीन जी चमकते जर त्यावरती रेज धडकली तर. बरं ठीक आहे. मी काय केलं हाय व्होल्टेज पोटेन्शियल अप्लाय केलं. गॅस अंडर स्टडी होतं ठीक आहे आणि व्हॅक्यूम बिक्यूम सगळं 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 सेटअप लावलं. प्रेशर लो होतं गॅसमध्ये जे काय आहे ते काय झालं तर सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन असं दिसलं की आफ्टर सर्टन टाइम ना ही स्क्रीन ग्लो व्हायला लागली. आफ्टर सर्टन टाइम ही स्क्रीन जी होती एनोडच्या साइडची ती ग्लो व्हायला लागली. बरं एनोडच्या साइडची स्क्रीन ग्लो होतीये म्हणजे काय तरी कॅथोड पासून आला असेल. समजते येस और नो. मग तसंच झालं की एनोडची स्क्रीन ग्लो होते. एनोड पॉझिटिव्हली चार्ज आहे मग त्याच्याकडे येणारा कोणतरी कॅथोड पासून असणार आहे. सो बघा कॅथोड मधून रेज बाहेर पडले. काय बाहेर पडले कॅथोड मधून रेज बाहेर पडले आणि ते कॅथोड मधले रेज जे आहेत ते काय झाले असतील एनोड पॉझिटिव्हली चार्ज आहे म्हणून अट्रॅक्ट झाले असतील आणि मग त्या एनोडच्या साइडला जाऊन धडकले असतील. धडकले म्हणून ती स्क्रीन काय झाली तर स्किंटिलेट झाली. ती स्क्रीन काय झाली स्किंटिलेट. स्किंटिलेट म्हणजे चमकली. मग हे जे कॅथोड रेज होते हे कसे चार्ज आहे जर कॅथोड रेज आहे ते कॅथोड रेज म्हणतोय म्हणजे कॅथोड मधून निघालेले रेज आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. हे कॅथोड मधून निघालेले रेज आहे मग निगेटिव्ह आहे कॅथोड म्हणून हे रेज पण निगेटिव्ह असतील आणि हे रेज निगेटिव्ह आहे म्हणून हे पॉझिटिव्ह एनोडकडे जाऊन अट्रॅक्ट झाले असतील आणि धडकले. मग ह्या कॅथोड रेजची जेव्हा प्रॉपर्टीज बघितली तर कॅथोड रेजला चार्ज होता निगेटिव्हली चार्ज होते. त्याला मास ही होतं. ह्या जे काही कॅथोड रेज होते मग त्याला पार्टिकल्स म्हटलं कारण त्याला मास ही होतं. कारण इथं जर मी पाईन व्हील ठेवली मध्ये तरी पाईन व्हील असं गोल 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 फिरत काय असेल इथं पुढे जायची म्हणजे त्याला कोणतरी ढकलतंय. आता ढकलते म्हणजे फोर्स अप्लाय होते. फोर्स कधी अप्लाय होणार जेव्हा मास आहे त्या पार्टिकलला. समजतं का. मग मास इंटू ऍक्सिलरेशन फोर्स अप्लाय होत असेल म्हणजे ते जे काही पार्टिकल्स जे काही रेज आहेत त्याला पार्टिकल नेचर आहे. जे काही रेज आहे त्याला कसला नेचर आहे तर पार्टिकल नेचर. सो आफ्टर सर्टन टाइम इट वॉज कन्क्लुडेड दॅट की जे कॅथोड मधून रेज बाहेर पडताय जे कॅथोड मधून रेज बाहेर पडताय दॅट इज नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल आणि त्या नेगेटिव्हली चार्ज पार्टिकलला आपण नाव काय दिला तर इलेक्ट्रॉन दिला. काय दिला इलेक्ट्रॉन. हे बघा इथं जर मी मेटल ठेवला मेटलची स्लीट ठेवली मेटल जर एकच मेटलचा एकदम बारीक तुकडा मेटलचा एकदम बारीक तुकडा जर मी ठेवला ह्याच्यामध्ये तर ते जे रेज जेव्हा धडकतात ना तेव्हा रेड हॉट होतं. रेड हॉट म्हणजे गरम गरम होतं असं रेड रेड व्हायला लागते. हॉट लोखंड कसं गरम झालेले होते तसं ते रेड हॉट होतं म्हणजे रेडिएशन होते त्यांना. बरं इट वॉज कन्क्लुडेड लाईक दिस. सी व्हॉट आय एम सेइंग. मी जे सांगते जरा लक्ष देऊन ऐका. काय झालं की तो गॅस होते
ह्या गॅस मधून बाहेर, ही जी गॅस अंडरस्टडी आहे इथे या पॅसेज मध्ये गॅस होती, ठीक आहे. ऐका हा मी काय सांगते, लक्ष द्या प्लीज 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 प्लीज, इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. हा हा जी गॅस आहे ना, त्या गॅसला काय झालं असेल, हे रेज येऊन धडकले असतील आणि हे रेज निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत, ठीक आहे. हे रेज जेव्हा धडकले बीटा रेज म्हणतो, काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन्सचा मोस्टली बीटा रेज निगेटिव्हली चार्ज, ठीक आहे. हे रेज जेव्हा या गॅसला धडकले तर ह्या गॅसला त्यांनी आयोनाइज केलं आणि गॅस तुमची पॉझिटिव्हली चार्ज झाली. ह्याचं लॉजिक आहे पुढं, ह्याचं लॉजिक आहे पुढं, मला हे ऐकून घ्या. आणि अजून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडला, म्हणजे टोटल 2 इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन कॅथोडचा म्हणूया आणि एक इलेक्ट्रॉन ह्या गॅसच्या आउटर मोस्ट शेल मधला बाहेर पडला. त्यामुळे किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे ऍट द टाइम तुमची गॅस आयोनाइज पण झालेली आहे. हे नंतर आपण डिस्कस करतो प्रोटॉन डिस्कवरीला. पण हे लक्षात घ्या की ठीक आहे, रेस बाहेर पडली की तो कोण होती, गॅस होती. मग त्या गॅसला रेस धडकणार की नाही धडकणार, 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 ठीक आहे ना. मग ते जे काय असं झालं, असं झालं बघा, असं झालं, हे म्हणजे दाखवलं तुम्हाला असं झालेलं होतं. समजते का? What I said you, what I showed you, it occurred like this. It occurred like this. मग कॅथोड मधून जे रेज बाहेर पडले ते एनोड कडे अट्रॅक्ट झाले, कारण कॅथोड कसा चार्ज होता तर निगेटिव्हली चार्ज होता आणि कॅथोड मधून बाहेर पडलेले रेज निगेटिव्हली चार्ज असतील, म्हणून ते काय झाले तर एनोड कडे काय झाले तर अट्रॅक्ट झाले. बरं ठीक आहे, हे अट्रॅक्ट होताना काय झालं, या अट्रॅक्ट होताना काय झालं तर अट्रॅक्ट होत असताना जी काही गॅस होती अंडर ऑब्झर्वेशन तुम्ही ठेवलेला, त्याला जे हे रेज आहेत ते रेज येऊन धडकले आणि ते रेज येऊन धडकल्यानंतर त्या गॅसलाही आयोनाइज केलं. मग आपल्याला प्रोटॉनची डिस्कवरी झाली. अर्नेस्ट ई गोल्डस्टाईन आपण जे म्हणतो, त्यांनी प्रोटॉनची डिस्कवरी केली पुढं, की जे जे थॉमसन इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली आणि इथं 2 इलेक्ट्रॉन, ठीक आहे. जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स काय होणार आहेत तर कॅथोड टू एनोड जाणार आणि एनोडची जाऊन धडकणार आणि एनोडची स्किन डिलेटर चमकणार. पण हे रेज जे बाहेर पडले ते कॅथोड मधूनच बाहेर पडले, ठीक आहे. कॅथोड मधून रेज जरी बाहेर पडले असतील तर त्याला इलेक्ट्रॉन वगैरे आपण म्हटलेलं इट इज पार्ट ऑफ सबएटॉमिक पार्टिकल ऑफ इलेक्ट्रॉन असतात. इट इज सबएटॉमिक पार्ट ऑफ ऍटम सगळं म्हटलं. पण काय म्हटलं मी, इट इज अ सबएटॉमिक पार्ट ऑफ ऍटम, सबएटॉमिक पार्टिकल ऑफ ऍटम. सबएटॉमिक पार्टिकल ऑफ ऍटम कोण आहे तर इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे. पण ऍटम तर न्यूट्रल असतंय, काय असतं ऍटम न्यूट्रल होतं. मग ऍटमचा न्यूट्रल असतं आणि जर ऍटम मध्ये निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे तर त्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल ही असणार आहे. मग त्यानंतर प्रोटॉनची डिस्कवरी झाली. पण सगळ्यात पहिला डिस्कवरी कोणाची झाली तर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. मग त्याचा एक एक्सपेरिमेंट होता चार्ज टू मास रेशिओचा. चार्ज टू मास रेशिओ हे बघा, इथे एक पुढे एक्सपेरिमेंट करतो, तुला बघायचं नाही. आपण एक एक्सपेरिमेंट करतो ज्यामध्ये आपण रेशिओ घेतो इलेक्ट्रॉनचा चार्जचा डिवाइडेड बाय चार्ज टू मास. इलेक्ट्रॉनच्या चार्जचा डिवाइडेड बाय चार्ज टू मास. इलेक्ट्रॉनचा चार्जचा मास कुलम आहे आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज टू मासचा रेशिओ आहे कुलम पर डायरेक्ट केजी. जेव्हा मी हा रेशिओ घेतला मला मिळाली 9.109 into 10⁻⁻31 kg. म्हणजे आपल्याला हे बघा हा चार्ज कट झाला, मास कट झाला, म्हणजे मला मास ऑफ इलेक्ट्रॉन मिळाला. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन किती होता तर 9.109 into 10⁻⁻31 काय होता तर समजते का मी जे सांगितलं ते, येस और नो? समजते का मी जे सांगितलं, येस और नो? सो नाउ आय एक्सपेक्ट की तुम्हाला हे पॉइंट समजले असतील आणि आता आपण त्याचे थिओरिटिकल पॉइंट्स बघूया. बघा हा पार्ट समजणं गरजेचं होतं म्हणून मी तुम्हाला इन डिटेल एवढं सगळं सांगितलेलं होतं. तर आपण थेअरी फक्त बघूया. बघा काय थेअरी मध्ये पहिला पार्ट बघा, J.J. Thomson's experiment that led to discovery of electron. It is a classic experiment that changed our understanding of atom. का तर पहिला ऍटमला इंटरनल स्ट्रक्चर नव्हता असं म्हटलं आणि ऍटम इज इनडिव्हिजिबल, इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल असं डाल्टनने सांगितलं. पण J.J. थॉम्सन इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली त्यावेळी J.J. थॉम्सनच प्लम्पुडिक मॉडेल दिलं, वॉटरमेलनचं मॉडेल, ज्यामध्ये त्याने सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय असतात, ठीक आहे. एक्सपेरिमेंट काय आहे, एक्सपेरिमेंटचं नाव आहे कॅथोड रे. आता हे काय आहे कॅथोड रे?
ray tube which is a glass tube with most of the air removed. त्यातली सगळी air मी मला काय म्हणलं व्हॅक्यूम का वापरतात air रिमूव्ह करण्यासाठी आणि जी मला ज्या गॅस बद्दल मला अभ्यास करायचा आहे त्या गॅसला त्यामध्ये भरायचं आणि हायड्रोजन भरतो मोस्टली लाइटेस्ट गॅस ती आणि त्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स एम्बेड केलेले आहेत दोन इलेक्ट्रॉन्स एम्बेड केलेले आहेत एक एनोड आहे आणि एक कॅथोड आहे मग कॅथोड कोण निगेटिव्ह एंडला जो जॉईन निगेटिव्ह बॅटरीच्या निगेटिव्ह एंडला जो जॉईन आहे तो कॅथोड आणि बॅटरीच्या पॉझिटिव्ह एंडला जो जॉईन आहे तो एनोड ठीक आहे फाइन सो कॅथोड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन एनोड द पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन बरं काय अप्लाय केलं की बॅटरी किंवा जे बॅटरी पॉवर सप्लाय होतं ते खूप हाय होतं हाय म्हणजे किती होतं 5000 व्होल्ट ते 10000 व्होल्ट आपण सप्लाय केलं सो व्हेन हाय व्होल्टेज इज अप्लाइड across the electrode a ray or a beam is emitted from the cathode पासून सॉरी हे उलट आहे काय हा डायग्राम जो बघितला इथं कॅथोड आहे कॅथोड पासून रेज बाहेर पडायला मग ते रेज त्याला मग इलेक्ट्रॉन मग त्याला नंतर नाव आपण इलेक्ट्रॉन वगैरे दिलं पण ते रेज होते ते कॅथोड मधून बाहेर पडले म्हणून त्याला कॅथोड रेज म्हटलं बरं ते तिथून रिमूव्ह होऊन ते निगेटिव्हली चार्ज आहेत कारण ते एनोड कडे आले कारण एनोड पॉझिटिव्हली चार्ज आहे कॅथोड रेज निगेटिव्हली चार्ज असते मग निगेटिव्ह अट्रॅक्ट्स पॉझिटिव्ह म्हणून ते इथला अट्रॅक्ट झाले असतील आणि तिथे जी स्क्रीन लावलेली ती स्क्रीन चमकली असते हेन्स द नेम वॉज ठीक आहे बरं ठीक थॉमसन्स ऑब्झर्वेशन्स Thomson's key observations and experiment. काय Thomson's observations होते बघा. What were the observations of Thomson's? पहिला Thomson's observation काय होतं बघा. Cathode rays travel in a straight line. जे काय rays आहेत ते straight line मध्ये travel करतात. And we place an object in the path of the rays and it casts a shadow. हे मला सांगितलं त्यापासून की पाईन व्हील वगैरे असं असं दिसतं बघा हे कॅथोड रे असतं. पाईन व्हील असं त्याच्यामध्ये ते आपोआप पुढे जात होतं आणि त्याचा शॅडो पण बिल्ड होतो. कॅथोड रेज डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे जर ते जे काय सेटअप होतं हे बघा हा जो काही सेटअप आहे इथं जर मी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली इथं पॉझिटिव्ह आणि इथं निगेटिव्ह एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर हे रेज डिफ्लेक्ट होणार आहेत हा पॉझिटिव्ह आणि हा इथं काय तर निगेटिव्ह असं म्हटलं तर हे कॅथोड रेज आहे निगेटिव्ह आहे तर इलेक्ट्रिक फील्ड आहे डिफ्लेक्ट होणार आहे ते पाथ चेंज करणार आहे त्याची आणि मॅग्नेटिक फील्डला जर इलेक्ट्रिक फील्डला या साइडला शिफ्ट होता तर मॅग्नेटिक फील्डला त्या साइडला शिफ्ट ठीक आहे सो दिस वॉज क्रुशियल ऑब्झर्वेशन द रेज वर अट्रॅक्टेड टुवर्ड्स पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रिक फील्ड and deflected by magnetic field indicating that they are composed of charged particles त्यामुळे चार्ज पार्टिकल आहे कॅथोड रेज कॅरी अ निगेटिव्ह चार्ज का तर ते डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड आहे कुठे अट्रॅक्ट झाले तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक फील्डला पण सेम झालं So cathode rays are made of particles. Cathode rays particles आहेत. Cathode rays म्हणजे particles आहेत का? Cathode rays are made up of much smaller particles than atom. These are the observations of Thomson. How? By measuring the charge to mass ratio. म्हटलं तुम्हाला याचा एक्सपेरिमेंट खूप वेगळा आपल्याला नाही आपल्याला बरंच पण येत नाही अंडरस्टँड करायचं. By measuring the charge to mass ratio of the particles, Thomson found that it was much larger than any Thomson found that it was much larger than that of any known ion, suggesting that the particles were very light and carried significant charge. Particles चा mass तुम्हाला काय म्हटला कसा फाइंड केलाय चार्ज अपॉन चार्ज टू मास रेशो इलेक्ट्रॉनचा चार्ज घेतला जो काय असेल डिवाइडेड बाय त्याचा चार्ज टू मास रेशो एक्सपेरिमेंट वरनं येतो मग हा चार्ज कट झाला राहिला काय तर मास आणि तो मास किती होता 9.109 into 10 raised to -31 kg ठीक है the nature of cathode rays does not depend on material of the cathode or gas in the tube this suggests that these particles are same हे particles सगळ्यांमध्ये सेम होते इथला कट झालाय हे खूप इम्पॉर्टंट आहे the nature of cathode rays does not depend on material of the cathode or any other gas म्हणजे तुम्ही कॅथोडचा मटेरियल चेंज करा किंवा तुम्ही त्यातली आतली गॅस चेंज करा कॅथोड रेजचा नेचर किंवा मास चेंज झाला नाही म्हणजे सगळ्या ऍटम्स मध्ये कॅथोड जरी असेल तर मॅटरच आहे मॅटर कशाचं आहे तर ऍटम्स आहे काही वस्तू ऍटम्स बनलेले काही वस्तू ऍटम्स
मग ते कॅथोड असेल किंवा गॅस पार्टिकल्स असतात, तर ते सगळ्यामध्ये जे कॅथोड रेज आहेत ते म्हणजे कॅथोड रे पार्टिकल जो आहे तो सगळ्यामध्ये आहे. तो कोण होता तर इलेक्ट्रॉन, तो पण होता इलेक्ट्रॉन. सो बघा कंक्लुजन, discovery of electron. Okay? Based on this observation, Thomson concluded that cathode rays are stream of cathode rays काय आहे? Stream of negatively charged particles. Cathode rays काय आहेत तर stream of काय आहेत तर negatively charged काय आहेत तर particles which we called as an electrons. This was a groundbreaking discovery and it proved that atoms are not indivisible. Atom indivisible नाही आहे, atom divisible. Divisible आहे म्हणजे atom internal structure. ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ना, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत बाळांनो, आणि ऍटम जर न्यूट्रल असेल, जे आपण म्हणतो की ऍटम न्यूट्रल आहे, जर ऍटम न्यूट्रल आहे त्याच्यात इलेक्ट्रॉन्स आहेत तसे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स पण असणार आहेत. दॅट लेड टू द डिस्कवरी ऑफ व्हॉट प्रोटॉन. ओके, सो ठीक आहे, as previously thought but contain small negatively charged particles that are electrons. This is how the discovery of electron was. समजतं की आपण इलेक्ट्रॉनची डिस्कवरी बघितली, त्या इलेक्ट्रॉनच्या डिस्कवरीमुळेच प्रोटॉनची डिस्कवरी झाली हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे सांगितलं की गॅस अंडर ऑब्झर्वेशन जी होती त्याला कॅथोड रेज धडकतात. कॅथोड रेज धडकतात म्हणजे कोण धडकतात तर इलेक्ट्रॉन्स धडकतात, आणि त्या गॅसला आयोनाइज करतात. कसं तर ती गॅस पॉझिटिव्हली चार्ज असते, हे बघायचं आपण पुढे प्रोटॉनच्या डिस्कवरीला. पण हा पॉइंट लक्षात ठेवायचा, दिस इज द लास्ट पॉइंट, कारण आपण हाच लॉजिक यूज करणार आहे प्रोटॉनच्या डिस्कवरीला पुढच्या लेक्चरला. बी कनेक्टेड टू द लेक्चर, आणि लेक्चर परत परत बघत जा. काय डाऊट्स असतील तर मला विचारत जावा. ओके, अँड डू शेअर माय चॅनल विथ युअर फ्रेंड्स फॉर देअर बेटरनेस. कारण 11वी ठीक आहे समजायला पाहिजे, पण 11वीच्या आधी 8वी नंतर 10वीला काय शिकलोय आणि त्याचं लॉजिक कसं आहे पुढं हे समजायला पाहिजे. सो सबस्क्राईब माय चॅनल, टेल टू युअर फ्रेंड्स अँड बी कनेक्टेड. ॲज आय टोल्ड यू की मिनिमम मी वीक मध्ये 3 लेक्चर्स पुट करणारच आहे, आणि जसं टाइम मिळेल पुढे ते डेज आपण वाढवतो. ओके, बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग माय लेक्चर.